नमस्कार. गुन्हेगारी कायदा म्हटलं की फक्त काही नियम आणि शिक्षा असं नाहीये. ही एक अशी व्यवस्था आहे जी आपल्या सगळ्यांच्या समाजाचा पाया आहे. काय बरोबर, काय चूक हे ठरवणारी एक चौकट. चला तर मग आज आपण याच महत्त्वाच्या विषयाला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. आता ही गुन्हेगारी न्यायाची गुंतागुंत समजून घेण्यासाठी आपण काय म्हणूया एक नकाशा वापरणार आहोत. आणि हा नकाशा म्हणजे एका कायद्याचा अभ्यासक्रम. यामुळे काय होईल की आपल्याला एक व्यवस्थित टप्प्याटप्प्याने सगळं काही समजून घेता येईल. असं समजा की आपण सगळेच कायद्याचे विद्यार्थी झालो आहोत. चला तर मग या नकाशाच्या मदतीने आपला प्रवास सुरू करूया. बरं, एक साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न. विचार करा की एखादी दुर्दैवी घटना घडली तर ती अपघात कधी असते आणि तीच घटना गुन्हा कधी ठरते. हा जो फरक आहे ना, अपघात आणि गुन्ह्यातला, याच प्रश्नाच्या उत्तरावर संपूर्ण गुन्हेगारी कायदा उभा आहे. आणि आज आपण नेमकं हेच उत्तर शोधणार आहोत. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. कायद्याच्या भाषेत गुन्हा म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय आहे? बघा, सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर गुन्हा म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीसोबत झालेली वाईट गोष्ट नाहीये. कायदा याला संपूर्ण समाजाविरुद्ध केलेला अपराध मानतो. आणि म्हणूनच जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा शिक्षा देण्याची जबाबदारी ही सरकारची म्हणजे राज्याची असते. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, कायद्यानुसार कुठलाही गुन्हा सिद्ध व्हायला दोन गोष्टी एकत्र याव्या लागतात. याला आपण गमतीने गुन्ह्याची रेसिपी म्हणू शकतो. चला बघूया काय आहेत या रेसिपीचे दोन महत्त्वाचे घटक. यातला पहिला घटक आहे मेन्स रिया. याचा अर्थ होतो दोषी मन, म्हणजे गुन्हा करण्याचा इरादा किंवा हेतू. आणि दुसरा घटक आहे ॲक्टस रियस, म्हणजे दोषी कृत्य, म्हणजे ती चुकीची गोष्ट प्रत्यक्षात करणं. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. गुन्हा घडण्यासाठी फक्त वाईट विचार मनात असून चालत नाही, तर त्या विचारानुसार प्रत्यक्ष कृती होणंही तितकंच गरजेचं आहे. जेव्हा हा हेतू आणि ही कृती एकत्र येतात तेव्हाच कायद्याच्या नजरेत तो गुन्हा ठरतो. चला आता आपल्या नकाशावर पुढचा टप्पा बघूया. गुन्ह्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं? तर साधारणपणे गुन्हे 3 मुख्य प्रकारांमध्ये विभागले जातात. एक म्हणजे व्यक्तींविरुद्धचे गुन्हे, दुसरे मालमत्तेविरुद्धचे आणि तिसरे म्हणजे संपूर्ण सार्वजनिक व्यवस्थेविरुद्धचे गुन्हे. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे मानवी शरीराविरुद्धचे गुन्हे. नावाप्रमाणेच यात अशा सगळ्या कृत्यांचा समावेश आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला शारीरिक त्रास किंवा इजा पोहोचते. यामध्ये सदोष मनुष्यवध, खून, त्यानंतर शारीरिक दुखापत, अपहरण आणि हल्ला यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. साहजिकच आहे, कारण कायदा मानवी जीवनाला आणि शरीराला सगळ्यात जास्त महत्त्व आणि संरक्षण देतो. बरं, आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. तो आहे मालमत्तेविरुद्धचा गुन्हा. हे कायदे लोकांच्या मालमत्तेच्या म्हणजे त्यांच्या वस्तूंच्या हक्कांचं संरक्षण करतात. आता इथे ना काही छोटे पण महत्त्वाचे फरक आहेत. उदाहरणार्थ बघा, कोणाच्या नकळत एखादी वस्तू उचलली तर ती झाली चोरी. पण जर तीच वस्तू धमकी देऊन भीती घालून घेतली तर तो होतो खंडणीचा गुन्हा. आणि जर यात मारहाण किंवा हिंसाचाराचा वापर झाला तर तो बनतो दरोडा. हे फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण यावरच गुन्ह्याची गंभीरता आणि शिक्षा ठरते. फक्त व्यक्ती आणि मालमत्ताच नाही, तर कायदा संपूर्ण समाजाच्या संरक्षणाचाही विचार करतो. म्हणूनच देशद्रोहासारखे देशाविरुद्धचे गुन्हे किंवा सार्वजनिक शांतता भंग करणारी कृत्य ही सुद्धा कायद्याच्या कक्षेत येतात. यावरून कायद्याची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येतं. चला आता एका वेगळ्या अँगलने विचार करूया. अशी काही परिस्थिती असू शकते का की जिथे एखादं कृत्य वरकरणी गुन्हा वाटत असलं तरी कायदा त्याला गुन्हा मानत नाही? आणि हो, मुळात गुन्हेगाराला शिक्षा दिलीच का जाते? तो हो, कायदा काही सर्वसाधारण अपवाद मान्य करतो. यातलं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे स्वसंरक्षणाचा हक्क. म्हणजे जर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी बळाचा वापर करावा लागला तर ते कृत्य गुन्हा मानलं जात नाही. म्हणजे इथे परिस्थिती काय होती तो संदर्भ खूप महत्त्वाचा ठरतो. आणि इथे खूप महत्त्वाचं कायदेशीर तत्त्व आहे, नुला पोएना सिने लेजे. याचा सरळ अर्थ आहे कायद्याशिवाय शिक्षा नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अशा कोणत्याही गोष्टीसाठी शिक्षा देता येत नाही जी गोष्ट घडली तेव्हा कायद्यानुसार गुन्हा नव्हती. हे तत्त्व खूप महत्त्वाचं आहे. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ह्या संपूर्ण न्यायव्यवस्थेचं अंतिम ध्येय तरी काय आहे? आपण गुन्हेगारांना शिक्षा देतोच का? यामागे नक्की काय विचार आहे? तर बघा, शिक्षा देण्यामागे वेगवेगळे विचार आहेत. एक आहे प्रतिबंधात्मक,
म्हणजे शिक्षा अशी असावी की इतरांना तसा गुन्हा करण्याची हिंमतच होऊ नये. दुसरा आहे प्रतिकात्मक, म्हणजे जसास तसे गुन्हेगाराला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. तिसरा निवारक, गुन्हेगाराला समाजापासून दूर ठेवून पुन्हा गुन्हा करण्यापासून रोखणं. आणि चौथा सुधारणात्मक, जिथे गुन्हेगाराला सुधारण्याची, त्याचं पुनर्वसन करण्याची संधी दिली जाते. आजच्या काळात या सगळ्या विचारांमध्ये एक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, गुन्हेगारी कायदा फक्त भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा देतो की एक सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी तो सक्रियपणे काम करतो? याचा उद्देश फक्त शिक्षा आहे की एक चांगला समाज घडवणे हे ध्येय आहे? कदाचित या प्रश्नाच्या उत्तरातच खऱ्या न्यायाचं सार दडलेलं आहे. नक्की विचार करा.